नमस्कार. आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने एकदम टम्म फुगलेल्या खारीसारख्याच एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा अप्रतिम चवीच्या करंजीची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त टम्म ह्या करंज्या फुगलेल्या आहेत आणि कुरकुरीतही भरपूर अशा झालेल्या आहे. आवाज ऐकू शकता. एक फोडूनही दाखवते. अगदी खारीसारख्याच एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहे. चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर यासाठी आपण कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतले. तूप गरम झालं की 1 वाटी एकदम बारीक असलेला म्हणजे 0 नंबरचा रवा घ्यायचा आहे. गॅस एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि 10 मिनटं चांगला हा रवा एकदम असा बदामी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवर. तर इथे 10 मिनटं मी हा रवा भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे रव्याचा रंग बदललेला आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता सुकं खोबरं वगैरे भाजून घ्यायचं आहे. तर आता रवा काढून घेतलेला आहे. गॅस कमीच आचेवर ठेवायचा आहे आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने 2 वाट्या सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे एकदम बारीक असं. आणि असं एकदम काळपट होईपर्यंत नाही भाजायचं. थोडासा खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत एकसारखं असं हलवून आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा रंग असा बदललेला आहे थोडासा अगदी. तर खोबरं भाजून झालेलं आहे. प्लेटमध्ये काढून घेते आणि आता याच कढईमध्ये बाकीचं साहित्य घेऊया. आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेऊ शकता किंवा मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता. तर इथे 1 मोठा चमचा खसखस 1 मिनिटभर चांगले आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. लालसर नाही भाजायची, नाही तर कडू लागते. तर 1 मिनटं मी ही खसखस भाजून घेतली. त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप आणि हे कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. काजू, बदाम, पिस्ता आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता मला करंजीमध्ये मनुके आवडतात त्यामुळे मी इथे मनुके घेतलेले आहे आणि मनुके एकदम असे फुलेपर्यंत डबल असे फुगेपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये परतून घ्यायचे. तर इथे आता हे ड्रायफ्रूट्स छान असे परतून झालेले आहे. काढून घेऊया. तर एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर इकडे तुम्ही बघू शकता खोबरं रवा एकदम थंड असं झालेलं आहे. एकत्र करून घेतलेलं आहे. बाकीचं साहित्य थंड होईपर्यंत आपण साखर बारीक करून घेऊया. तर ज्या वाटीने आपण रवा आणि खोबरं मोजून घेतलं त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. जाड साखर घेतली. 1 चमचा विलायची पावडर घ्यायची आणि थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे. तर जाड साखर आपण मिक्सरला थोडीशी बारीक करून घेणार आहोत. हे बघा इथे जायफळ किसून झालेलं आहे आणि साखरही बारीक वाटून घेतलेली आहे. तर यामध्ये ॲड करून घ्यायची आपल्याला आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. पूर्णपणे खोबरं रवा ड्रायफ्रूट सगळे जे गरम करून घेतलेत ते पूर्ण थंड झाले की मगच बारीक करून घेतलेली साखर यामध्ये ॲड करून घ्यायची. साखर जाडऐवजी तुम्ही रेडीमेड पिठी साखर भेटते तीही वापरली तरी चालेल. तर हे बघा खूप छान असं हे करंजीसाठी सारण तयार झालं आहे. चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे सारणाला छान अशी चव येते. व्यवस्थित एकत्र करून घेऊया. तर असं उलटणीने या चमच्याने व्यवस्थित एकत्र होत नाही. आपण चांगला हातानेच असं एकदम एकजीव असं हे सारण एकत्र करून घेऊया. तर हे बघा मस्त असं हे सारण तयार झालेलं आहे. आता पीठ भिजवून घेऊया. पीठ भिजवण्यासाठी आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा चाळून घेतलेला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा एकदम 0 नंबरचा असलेला रवा घेतलेला आहे आणि पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने 1 चमचा बेसन पीठ, अर्धा चमचा मीठ चवीनुसार आणि तडका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मोहन घालून घेण्यासाठी. तर इथे मैदा रवा आणि बेसन पीठ मीठ सगळं असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे. तर कडकडीत असं गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुपाचं मोहन घालून घेतल्यानंतर थोडंसं चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे. लगेच हाताने एकत्र नाही करायचं नाही तर चटका बसेल. तर हे बघा
व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर हाताने 3 ते 4 मिनटं या पिठाला आपल्याला मोहन लावून घ्यायचं. यामुळे मैदा रवा हलका बनतो आणि करंजी एकदम खुसखुशीत अशी खारीसारखी मस्त बनली जाते, कुरकुरीत अगदी. तर हे बघा, थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला पीठ भिजवायचं जे पाणी घालून घेतलं आहे ते क्लिप मिस झालेले आहे. तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून, जसं आपण चपातीसाठी पीठ भिजवतो तसंच हे पीठ भिजवून घेतलं. एकदम घट्टसर नाही मळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, कारण यामध्ये रवा आहे, रवा जरा भिजल्यानंतर फुगतो आणि पीठ थोडंसं घट्टसर बनतं. तर इथे आता पीठ झाकून ठेवूया 1 तासासाठी. 1 तासानंतर तुम्हाला दाखवते. भरपूर छान असं पीठ भिजलेलं आहे. 1 तास ॲक्च्युली हे पीठ ठेवलेलं नाही, 2 ते 3 तास झालेलं आहे, कारण मी बाकीचंही कामं करत बसले. तर पीठ चांगलं भिजलं गेलेलं आहे. याला ठेचून घ्यायची गरज नाही आहे, डायरेक्ट असं मी आता करंजीसाठी लाटी लाटून घेणार आहे. तर थोडंसं असं कोरडं मैदा लावून हलक्या हाताने ही लाटी लाटून घेतली तरी मस्त लाटली जाते. छान असं पीठ भिजलं गेलेलं आहे. हे बघा, आणि एकदम पातळ अशी ही लाटी लाटून घेणार आहे. जाड अशी नाही लाटायची, नाहीतर एकदम कडक अशी करंजी होते आणि खायलाही चांगली लागली जात नाही. त्यामुळे थोडीशी लाटी लाटताना पातळच लाटून घ्यायची, फक्त करंजी फुटणार नाही याची काळजी घ्यायची. तर भरपूर अशी पातळ लाटून घेतली. यामध्ये आता सारण भरून घेऊया. तर तुम्हाला जशा पाहिजे साच्यामध्ये, चमच्याने किंवा अशा बनवून घ्यायच्या तशा तुम्ही बनवून घेऊ शकता. साईडला थोडंसं असं पाण्याचा हात लावून घ्यायचं बोटाने, म्हणजे कसं चिकटलं जातं कडा व्यवस्थित, तेलामध्ये सुटल्या जाणार नाही. हे बघा, असं दाबून घ्यायचं आहे आणि चमच्याने साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहे. ते साच्यामध्ये पण साईडला पहिलं पाण्याचा असा थोडासा बोटाने हात लावून घ्यायचा आहे. मग सारण भरून घ्यायचं आहे आणि साच्यामध्ये करंजी बनवून घ्यायची. तर एकसारख्या अशा साच्यामध्ये करंज्या बनल्या जातात. तर तुम्ही बघू शकता. आता इथे माझ्या मदतीला आई आहे. आई आणि मी मस्त अशा करंज्या बनवून घेत आहोत. भरपूर अशा करंज्या बनवलेल्या आहे. तर हे बघा, असं थोडंसं दाबून घ्यायचा कडा, म्हणजे व्यवस्थित चिटकल्या जातात. आणि ह्या साईडच्या कडा पण आपल्याला असं पीठ काढून घ्यायचं आहे. हे बघा, अजिबात फुटल्या जात नाही आहे. भरपूर पातळ लाटी लाटले, पण करंजी खूप छान अशी झालेली आहे. तळूनही दाखवते. तर तुम्ही बघू शकता, एकदम अशा मस्त करंज्या बनलेल्या आहे एकसारख्या. मी सगळ्या करंज्या साच्यामध्येच बनवून घेतलेल्या आहे आणि तेलात टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम टम्म अशा फुगल्या गेलेल्या आहे. तळता तळताच गॅस कमी आचेवरच ठेवला. एकदा तेल तापलं की मी गॅस कमी करून घेतलेला आहे. एकदम सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या. आणि करंज्या तळायला बिलकुल वेळ लागला जात नाही, लगेच तळल्या जातात. फक्त लाटायला कापायला वेळ लागला जातो. खायला तर अप्रतिम, सर्वात भारी करंजी चवीला लागली जाते. तर हे बघा, कशा मस्त टम्म फुगलेल्या आहे. आणि आता इथे करंज्या आपल्या तळून झालेल्या आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. बाकीच्याही करंज्या याच पद्धतीने मी सगळ्यात तळून घेते. भरपूर अशा झालेल्या आहे, तुम्हाला दाखवते. छान टम्म फुगलेल्या, अप्रतिम चवीच्या अशा. तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने हे करंज्या बनवूनही बघा. खूप छान अशा झालेल्या आहे. आणि आता आपल्या सर्व करंज्या इथे मी तळून घेतलेल्या आहे. तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत अशा झालेल्या आहे, खूप छान. हे बघा, आणि भरपूर अशा बनलेल्या आहे. तुम्हाला एक फोडूनही दाखवते. अगदी खारीसारख्या कुरकुरीत खुसखुशीत अशा झाल्यात. संपेपर्यंत अशाच या करंज्या राहिलेल्या आहेत. चला तर, आपल्या सर्व करंज्या तयार आहे. धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.